आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुठेही बाजारात येऊ लागलेले आहेत. तर आज मी तुम्हाला मुठे साफ कसे करायचे आणि ते भरून त्याचा रस्सा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. चला तर त्याची कृती बघून घेऊया. हे बघा, हे मला आईने मुठे पाठवून दिलेले आहेत. बघा यांचे फांगडे वगैरे कसे आहेत. तर तुम्हाला जर हे असे साफ करता नसतील तर तुम्ही पहिल्यांदा हे फ्रीजमध्ये ठेवून द्या अर्ध्या तासासाठी. कारण की हे साफ करणं खूप कठीण असतं. हे चावा वगैरे घेतात तर हाताला लागू शकतं. तर मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहे अर्धा तास. आता मी हे स्वच्छ धुवून घेते. ह्याचे जे शेल वगैरे आहेत ना ते स्वच्छ असे घासून घ्यायचे. जे माती वगैरे लागलेली असते ना तर हे पूर्ण व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे. आता हे सहज आपण धुवू शकतो. जरी फ्रीजमध्ये नसते ठेवले तर आपल्याला हे असे धुणेही शक्य नव्हतं. तर पूर्ण सगळे मुठे मी धुवून घेते. आता हे कसे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याचे फांगडे आहेत. हे फांगडे आपल्याला असे तोडायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण फांगडे तोडून घेत आहोत. ह्या नांग्या आहेत, ह्याही आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत. आता हा जो मागचा भाग आहे हा काढून टाकायचा, हा फेकून द्यायचा आहे. आता हे आपल्याला ओपन करायचे आहे, उघडायचा आहे हा मुठा अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही बघू शकता, ही इथे थोडीशी पिशवीसारखी भाग असतो, ती घाण असते, ती काढून टाकायची. हे बघा, हे आहे ना, हा आपल्याला फेकून द्यायचा आहे. आणि या साईडला या पुश्या असतात, याही आपल्याला काढायच्या आहेत आणि हे फेकून द्यायचं आहे. आणि मुठे साफ करताना जो आपण मुठा उघडला आहे तो तसाच म्हणजे ठेवायचा आहे. दोन्ही भाग आहेत ते एकाजवळच ठेवायचे आहेत. कारण तिथे भरताना त्याचाच भाग त्याला पाठी लावायचा आहे आपल्याला, म्हणून ते दोन्ही भाग एकत्रच ठेवायचे आहेत. आता हे बघा, अशा पद्धतीने बाकीचे सर्व मुठे मी साफ करून घेतलेले आहेत. आता या ज्या नांग्या आहेत ना, यांचा हा शेवटचा पार्ट असतो, जो टोकदार पार्ट असतो, हा काढून टाकायचा आहे आपल्याला. आता काही जण या नांग्या रश्श्यामध्ये घालतात. जेव्हा आई करायची तेव्हा आई पण या नांग्या रश्श्यामध्ये घालायची. पण ह्याचं मांस काही काढता यायचं नाही. जसं आपण फांगडा मोठा असतो तर त्याचं काढू शकतो, नांग्यांचा काढता यायचं नाही. तर ते तसंच वेस्ट जायचं आणि ते फेकून दिल्या तरी ते वेस्ट जातात. तर त्याचं नंतर मी तुम्हाला सांगते काय करायचं. हे बघा, हे स्वच्छ पुन्हा धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ. आता जो मागचा पार्ट आहे तोही त्याच्यासोबतच ठेवलेला आहे, वेगळा ठेवलेला नाही आहे. अशाच पद्धतीने पूर्ण सगळे मुठे आपल्याला पुन्हा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता याच्या आतलं सारण कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. इथं बघा, मी तव्यामध्ये बेसन घातलेलं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हा पीठ खमंग असा भाजून घ्यायचा आहे. आता थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता, मी खलबत्त्यामध्ये धणे घेतलेले आहेत आणि थोडीशी बडीशोप घेतलेली आहे. धणे थोडे जास्त घ्यायचे आहेत, त्याचे निम्मे आपल्याला बडीशोप घ्यायचे आहे. हे धण्याचं आणि बडीशोप जो वाटण आहे याच्यामुळे जे आतला जो सारण असतो त्याला खूप छान अशी चव येते. तर हे तुम्ही टाकाच. हे बघा, हे पूर्ण आपल्याला फाईन पेस्ट नाही करायची, पावडर नाही करायची, ते असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता भाजलेल्या पिठामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये मी हे धने आणि बडीशोपचं
कूट घातलेला आहे, कोथिंबीर घालायची आहे. पहिला कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं असं पाणी घालून छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी टाकायला विसरली होती, हे बघा, हे खोबऱ्याचं वाटणी घालायचं आहे. त्याच टायमाला जेव्हा आपण मसाले घातले तेव्हाच घालायचं आहे. ते विसरली होती म्हणून मी आता घालते. आणि थोडंसं तेल पुन्हा मी मिक्स करून घेत आहे व्यवस्थित असं छान एकदम एकजीव करून घ्यायचं आहे हे. तर आपले हे सारण तयार झालेलं आहे. चला तर आता मी तुम्हाला मुठे भरून दाखवते. हे बघा, हे मुठे. आता याच्यामध्ये हे आपण जे सारण बनवलेलं आहे ते भरायचं आहे. बोटाने असं दाब देऊन व्यवस्थित भरायचं आहे हे. पूर्ण भरून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला दिसत असेल मी खोलगट भाग ठेवलेला आहे थोडा, त्याच्यामध्ये आपल्याला वरचा असा भाग लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बाकीचे सर्व मुठे मी भरून घेत आहे. आता हे सारण बेसनाचं आहे, त्याच्यामुळे हे मागचे जे भाग आहे तो व्यवस्थित त्याला चिटकून राहिला जातो. आता हे सर्व मुठे भरून झालेले आहेत. हे बघा, हे फांगडे आहे, ते फांगडेही मी स्वच्छ असे धुवून घेतले होते आणि या नांग्याही धुवून घेतल्या होत्या. आता या नांग्या मी मिक्सरच्या भांड्यात घालत आहे. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हे गाळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 1-2 वेळा पुन्हा पाणी घालून पुन्हा ते गाळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण याचा रस काढून घ्यायचा आहे. त्या रसाचाच वापर आपण इकडे करणार आहोत, पाण्याचा वापर. तर इथे एका भांड्यात मी घेतलेलं आहे 2.5 ते 3 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मी. कांदा छान आपल्याला तेलावर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये घालायची आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. ही पेस्ट ती आपल्याला कांद्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. काही जण कांदा नाही घालत, नुसती लसणाच्या पेस्टवरच हा रस्सा करतात. तर मी कांदाही घातलेला आहे आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्टही घातलेली आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घातलेला आहे. टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा शिजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद. मसाला हा आगरी मसाला आहे, 1.5 चमचे घातलेला आहे मी. गरम मसाला पावडर. हेही मसाले आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा छान असा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये आता मी हे फांगडे घालणार आहे. फांगडे आपल्याला या मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी. पहिल्यांदा आपल्याला साधंच पाणी घालायचं आहे, नांग्यांचं पाणी घालायचं नाहीये. आता याच्यामध्ये घालायचं आहे नांग्यांचं पाणी. आता हाय फ्लेमवर आपल्याला त्याला उकळी काढायची आहे, पण हे सतत ढवळत राहायचं आहे. आता छान अशी उकळी आलेली आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे खोबऱ्याचं वाटण आहे, खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून त्याचं वाटण तयार केलेलं आहे, ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे.
आता रश्श्याला 1-2 मिनटं अजून उकळी आली की त्याच्यामध्ये हे भरलेले मुठे घालायचे आहेत. सर्व मुठे आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत. आता मंद आचेवर आपल्याला हे मुठे शिजवायचे आहेत. तर याच्यावर मी झाकण देऊन ठेवते. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर आपल्याला हे मुठे शिजवायचे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मध्ये तुम्ही झाकण काढून अशा पद्धतीने हलवू शकता. जास्त हलवायचं नाहीये. आतला पीठ आहे ना तो घट्ट झाला पाहिजे. घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे. आता जवळजवळ 20 मिनिटं झालेले आहेत. आपला मुठांचा रस्सा मस्त तयार झालेला आहे. आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर असा आमचा आगरी पद्धतीतील भरलेल्या मुठांचा रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.